नमस्कार मंडळी. आज 1 मे, आपला महाराष्ट्र दिन. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असं आपण अभिमानाने म्हणतो. पण हा देश, हा महाराष्ट्र फक्त सह्याद्रीच्या दगडांनी नाही, तर इथल्या माणसांच्या कणखर मनाने घडलाय. आज मनशक्ती नेटवर्कच्या या विशेष भागात आपण महाराष्ट्र दिनाकडे एका वेगळ्या नजरेतून बघणार आहोत. ऐतिहासिक शौर्यासोबतच मानसिकदृष्ट्या मराठी माणूस इतका स्ट्रॉंग कसा? चला तर मग आज महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट आणि माइंडसेटचा वारसा समजून घेऊयात. मंडळी, मानसशास्त्रामध्ये आपण जे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेबद्दल बोलतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे 350 वर्षापूर्वीच सिद्ध केलं होतं की मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन सुद्धा स्वराज्य उभं करणं हे जगातील सर्वात मोठं मोटिवेशन आणि टीम बिल्डिंगचं उदाहरण. महाराजांनी सामान्य माणसाच्या मनात आत्मविश्वास पेरला. सायकोलॉजिकली विचार केलं तर त्यांनी लोकांच्या मनातून गुलामगिरीची मानसिकताच काढून तिथे स्वाभिमानाचं बीज रोवलं. जेव्हा मन जिंकलं जातं ना, तेव्हाच युद्ध जिंकलं जातं हे त्यांनी दाखवून दिले. 1960 सालचा संयुक्त महाराष्ट्र लढा आठवा. 106 हुतात्म्यांचं बलिदान आणि लाखो लोकांचा रस्त्यावरचा लढा. सायकोलॉजीमध्ये याला कलेक्टिव्ह रेझिलन्स म्हणतात. जेव्हा पूर्ण समाजाचं ध्येय एक असतं, मनाची एकाग्रता उच्च असते, तेव्हा अशक्य गोष्टी ही सहज शक्य होते. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला संकटात खचून न जाता बाउन्स बॅक कसं करायचं हे शिकवतं. आज आपण समुपदेशनामध्ये नेमकी हीच जिद्द लोकांच्या मनात पुन्हा जागी करण्याचा प्रयत्न करतोय. आज महाराष्ट्र तंत्रज्ञान, कला आणि उद्योगामध्ये पुढे आहेच, पण आता गरज आहे ती मानसिक आरोग्यामध्येही अव्वल राहण्याची. समृद्ध महाराष्ट्र म्हणजे फक्त सिमेंटचे रस्ते नाहीयेत, तर सुखी आणि तणावमुक्त मराठी मन सुद्धा. या महाराष्ट्र दिनी संकल्प करूयात, स्वतःच्या मनावर ताबा मिळवूयात, एकमेकांना मानसिक आधार देऊयात. शेवटी मनाचा राजा तोच जगाचा राजा. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि तुमच्या मनातल्या महाराष्ट्राबद्दलच्या कमेंट्स नक्की सांगा. जय महाराष्ट्र.